आणि आज दिवसभरातल्या मोठ्या बातम्या पाहूयात। नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार येणार, त्यानंतर मुंबईची लूट करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार। आदित्य ठाकरेंची महापालिकेतील टेंडर आणि कॉन्ट्रॅक्टवरून सरकारवर टीका। लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका। 40 एकरमधील बंगला विकला तर 1 लाख कोटी येतील, बच्चू कडूंचा सरकारला टोला। 2.5 वर्षांपूर्वी मलाही धमक्या येत होत्या, संघ परिवारातील लोक येतात आणि धमक्या देतात, संजय राऊतांचा हल्लाबोल। सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरेंची भेट, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याचं दिलं निवेदन। आमदार झाल्यानंतर राजेश विटेकरांनी सहकुटुंब घेतली अजित पवारांची भेट, दादांनी स्वतःच्या हाताने विटेकरांना आमदारकीचा लावला बॅच। बीडमध्ये भगवान भक्तीगडावर नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडेंची पेढे तुला, कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी, पंकजा मुंडेंच्या दौऱ्याला सुरुवात। सोलापूरमध्ये बच्चू कडूंचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर झळकले, बच्चू कडूंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 7 रस्ता परिसरामध्ये पदाधिकाऱ्यांची बॅनरबाजी। भाजपा चक्रव्यूह तयार करताय तर आम्ही ते चक्रव्यूह तोडणार, स्वातंत्र्य, संविधान, मनरेगा या माध्यमातून अशी चक्रव्यूह आम्ही तोडली। अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल। देशाचा अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये 20 पैकी फक्त 1 मुस्लिम आणि 1 मागासवर्गीय, राहुल गांधींचा हल्लाबोल। अर्थसंकल्पापूर्वीचा हलवा वाटपाच्या कार्यक्रमाचा सभागृहामध्ये फोटो दाखवण्याचा देखील प्रयत्न।